हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री पाटील. आज खूप एनर्जेटिक विषय घेऊन आलेलो आहोत आपण, ते म्हणजे गूळ शेंगदाण्याचे लाडू. तर मी आज तुमच्यासोबत मी कसे गूळ शेंगदाण्याचे लाडू करते ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि ते शेअर करता करता गूळ शेंगदाण्याचे लाडू का खायचे असतात हे पण आपण बोलूया. सर्वात प्रथम अगोदर मी अर्धा किलो शेंगदाणे भाजायला घेतलेले आहेत. ते कढईमध्ये बारीक फ्लेमवर शक्यतो शेंगदाणे भाजा, म्हणजे छान खरपूस ते भाजले जातात. त्याचप्रमाणे गूळ शेंगदाण्याचे लाडू का खायचे असतात? एक तर पहिली गोष्ट म्हणजे गूळ शेंगदाणे हे शरीरासाठी, आपल्या आरोग्यासाठी खूप गरजेचे असतात. त्याच्यामुळे लहान भुकेसाठी हे लाडू खूप महत्त्वाचे, म्हणजे खूप उपयोगी पण पडतात आणि खूप महत्त्वाचे पण आहेत. गूळ शेंगदाण्याचे लाडू खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये आयर्नची कधीच डेफिशियन्सी होत नाही आणि हाडं पण आपली मजबूत होतात. त्याचप्रमाणे आपल्या शरीरासाठी, म्हणजे आपल्या स्किनसाठी आणि केसांसाठी आयर्नची खूप गरज असते. आणि मुलांना बाहेरचं काही देण्यापेक्षा आपण असे घरात छोटे छोटे लाडू केलेले खूप फायद्याचे होतात. तर मी तर ज्ञानदाला कायम हेच लाडू देते आणि आमची ज्ञानदा सकाळी उठल्या उठल्या एक लाडू रोज कंपल्सरी खाते. ती 1 वर्षाची असल्यापासून आम्ही तिला ही सवय लावलेली आहे. तर शेंगदाणे असे भाजून घ्यायचे आणि मग शेंगदाणे भाजता भाजता मी तुम्हाला अजून सांगते, बाहेरचं काही खाण्यापेक्षा आपले हे घरात जे केलेलं असतं ते खूप म्हणजे ते खूप चांगलं असतं. आणि आपल्या पोटात आपण जे बनवतो, म्हणजे आपल्या डोळ्यासमोर जे करतो आपण तेच जातं, ह्याची पण आपल्याला शाश्वती असते. आता काही जण याची शेंगदाण्याचे साल काढूनसुद्धा लाडू बनवतात, पण मी तसं काही करत नाही बरं का. मला त्या सालीमध्ये पण काहीतरी पोषण भेटत असेल असं मला तरी वाटतं. त्याच्यामुळं मी ते शक्यतो त्याची साल काढत नाही. आणि ते साल काढून, म्हणजे काढण्यात पण खूप वेळ जातो आणि ते काढून करण्यात मला काही आवडत नाही. त्याच्यामुळे मी शक्यतो तसेच करते. शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर ते थोडा वेळ थंड होऊन दिले. थंड झाल्यानंतर मी असं इकडे मिक्सरमध्ये थोड्या थोड्या पद्धतीमध्ये शेंगदाणे टाकले. आणि मी जर अर्धा किलो शेंगदाणे घेत असेल तर अर्धा किलो गूळ घेतला तरी चालतो, किंवा काहींना गोड कमी आवडत असेल तर त्यांनी थोडंसं कमी गूळ टाकायचा. म्हणजे अर्धा किलोला कमी म्हणजे 3 पावशेर तरी गूळ त्यांनी, नाही सॉरी, अर्धा किलोला थोडासा कमी गूळ टाकायचा. आणि मग गूळ पण आपल्या एका प्लेटमध्ये काढून ठेवायचा. पहिला अगोदर शेंगदाणे मी घेतले आणि ते शेंगदाणे आता थोडे मीडियम बारीक करून घ्यायचे, जास्त बारीक करायचे नाही. थोडंसं बारीक झाल्यानंतर आपण जो गूळ घेतलेला असतो तो गूळ पण त्याच्यात मिक्स करायचा. हे बघा, मी इथे ताटामध्ये गूळ असा बारीक कापून घेतलेला आहे. तो गूळ पण त्या शेंगदाण्यासोबत मिक्स करायचा आणि छान परत एकजीव करायचं. काही जण ह्या लाडूमध्ये ड्रायफ्रूट्स पण टाकतात, पण माझी मुलगी, मी 1 महिन्याचे तरी लाडू राहतील अशा पद्धतीने खूप लाडू बनवते. त्याच्यामुळे मी ड्रायफ्रूट्स काही टाकत नाही. मी फक्त गूळ, शेंगदाणे आणि मी तुपाचा वापर करते, कारण की मला असं वाटतं की तिच्या पोटात तूप पण जाईल, या हिशोबाने मी त्याच्यात तुपाचासुद्धा वापर करते. अशा पद्धतीने ते दोन्ही पण मग मी काढून घेतले. अशाच पद्धतीने 2-3 वेळेस मी असं शेंगदाणे बारीक करून त्याच्यात गूळ मिसळून परत एकजीव होऊन देते. आणि गुळामुळे आपली पचनसंस्था जी असते तीसुद्धा, आपली डायजेस्टिंग सिस्टम चांगली होती. त्याच्यामुळे गूळ हे शरीरासाठी खूप उपयोगी आहे. आणि हे लाडू कधी खायचे? तर सकाळी तुम्ही दुधासोबत पण खाऊ शकता, नसेल तर तुम्ही संध्याकाळी स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकता. आणि अधेमध्ये जर तुम्हाला भूक लागली तरी पण तुम्ही खाऊ शकता. अशा पद्धतीने ह्या लाडूचा वापर खूप छान म्हणजे छान आपली भूक भागवण्यासाठी याचा खूप छान वापर होतो.
आणि हा लाडू कोणी खाऊ नये, तर ज्यांना शुगर आहे किंवा काही जण डायटिंगवर आहेत त्यांनी हा लाडू शक्यतो टाळला पाहिजे. म्हणजे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हा लाडू खाल्ला पाहिजे असं तरी मला वाटतं. त्याच पद्धतीने मी दुसरं पण असंच बारीक करून घेतलेलं आहे. एनर्जी बूस्ट करणारा लाडू आहे. हे लाडू शक्यतो उन हे लाडू शक्यतो हिवाळ्यात खाल्लेले चांगले. 1 किंवा 2 लाडू रोज हिवाळ्यात खाल्लं की खूप छान असतं. आणि हिवाळ्यासारखा ऋतू कोणताच नाही. हिवाळा हा असा ऋतू आहे की त्यामध्ये आपण काहीही खाल्लं तरी आपण पचन करू शकतो किंवा पचवू शकतो. हे शरीरासाठी खूप गरजेचं असतं. आणि सगळ्यात हेल्दी जर कोणता म्हणजे ऋतू असेल तो म्हणजे हिवाळा आहे. त्या हिवाळ्यामध्ये छानपैकी असं लाडू बनवून जर खाल्ले तर तुम्हाला तुमच्या आरोग्यामध्ये किती बदल जाणवतो हे तुम्ही एकदा नक्की करा. अशा पद्धतीने ते शेवटचे जे शेंगदाणे आहेत ते मी बारीक करून घेत आहे. आणि ते बारीक झालेले आहेत आणि त्याच्यात मी गूळ पण मिक्स केलेला आहे. आणि हे असं एकत्र करून घेतलेलं सगळं सारण मी शक्यतो असं एका मोठ्या ह्याच्यात घेते, म्हणजे ते सांडत नाही आणि व्यवस्थित आपल्याला लाडू पण वळता येतात. तर आता आपण हे सगळं बारीक केलेलं आहे. आता त्याच्या अगोदर आपण जे काही वस्तू काढलेल्या आहेत त्याला त्याच्या जागेवर आपण पाठवूया, जेणेकरून आपल्याला जागा मोकळी मिळेल आणि व्यवस्थित लाडू करता येतील. अशा पद्धतीने मी मिक्सर जागेवर ठेवते आणि ते जे आपण गूळ शेंगदाण्याचं जे सारण केलेलं आहे ते सारण आपण जवळ घेऊया आणि त्यानंतर ते छान एकजीव करून घ्यायचं, म्हणजे मिक्स करून घ्यायचं पुन्हा. हे बघा इथं मी असं दाखवते तुम्हाला. आणि हे असं छानपैकी एकत्र करून घ्यायचं. पुन्हा एकदा थोडंसं 1-2 हात फिरवायचा. आणि मी म्हणजे गूळ शेंगदाणे असेही लाडू वळले जातात, पण मी शक्यतो 1 वाटीभर तूप गरम करते आणि ते तूप थोडंसं कोमट थंड म्हणजे झालं की मी ते मिक्स करते ह्याच्यामध्ये. म्हणजे ते लाडू वळायला खूप सोपे पण जातात आणि आपल्या पोटात म्हणजे तूप पण जातं. आणि माझी मुलगी असं तूप जर कमी खाते तर मी अशा लाडूच्या माध्यमातनं ते तूप टाकते आणि म्हणजे त्याच्यातनं तिच्या पोटात ते तूप पण जातं आणि गूळ शेंगदाणे पण जातात. यावरनं आयर्नची वगैरे जी काही आपली डेफिशियन्सी असते ती सगळी भरून निघते. आणि हे लाडू लहान मुलांसाठी तर खूप गरजेचे आहेत. जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर नक्की तुम्ही असे लाडू करून त्यांना देत जा. त्याच्याने मुलांची म्हणजे बुद्धिमत्ता पण खूप तेज होते आणि त्यांना आरोग्यासाठी पण खूप गरजेचं असतं. आजारी पडत नाहीत. छानपैकी अशी सवय लावलेली कधी पण त्यांना चांगली, असं मला तरी वाटतं. तुम्ही गूळ शेंगदाण्याचे लाडू खाता का? आणि तुम्ही जर गूळ शेंगदाण्याचे लाडू खात असाल तर तुम्हाला काही फरक जाणवतो? ही गोष्ट कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा पद्धतीने मी थोडं थोडं तूप त्याच्यामध्ये मिक्स करते, म्हणजे ते थोडंसं मुरतं आणि व्यवस्थित म्हणजे आपल्याला असं टाकताना पण जास्त तूप नाही व्हायला पाहिजे. ह्या हिशोबाने आपण थोडं थोडं तूप टाकायचं. मी कायम 1 वाटी शक्यतो तूप टाकायचा प्रयत्न करते, म्हणजे ते तूप पण खाल्लं जातं. अशा पद्धतीने मस्तपैकी परत एकदा ते मिक्स करते आणि आता त्याचे छोटे छोटे लाडू वळते. हे बघा असं छान ओलं झालेलं आहे. आणि आता तुम्हाला वाटेल की ह्याच्यात तूप खूप जास्त आहे म्हणून, पण लाडू केल्यानंतर 1-2 दिवसामध्ये ते कोरडे होतात. ते तूप सगळं ओढून घेतात, म्हणजे तूप मुरतं त्याच्यामध्ये. ते गूळ शेंगदाणे ते तूप असं हे करतात. अशा पद्धतीने छोटे छोटे लाडू करते मी. हे बघा असे छोटे छोटे लाडू मी
बनवते. जास्त मोठे पण नाही बनवायचे, कारण लहान मुलांना एक लाडू हा संपलाच पाहिजे. त्यामुळे असे मीडियम साईज, जास्त मोठाही नाही, असे छोटे छोटे लाडू करायचे. आणि मी आता अशा पद्धतीने हे लाडू सगळे वळून घेते. अशाच हेल्दी टिप्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून काही माझ्याकडनं व्हिडिओ बघायला आवडतील तर तुम्ही प्लीज मला कमेंट्समध्ये नक्की प्रश्न विचारा. तर अशा पद्धतीने मी छोटे छोटे लाडू बनवून घेते आणि मी परत एकदा दुसरा लाडू तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने ते लाडू करायचे. हे बघा, हे असे मी लाडू इथं केलेले आहेत छोटे छोटे. आणि हे मला शक्यतो ज्ञानदाला आम्ही एक एक रोज देतो, 1 महिना जातो.